नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर। खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या जानेवारी महिन्यापासून रेंगाळलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून पुढच्या 2 आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। पण ही भरपाई नक्की किती मिळणार आणि उशीर का झाला, चला सविस्तर पाहूया। मित्रांनो, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याच्या भरपाईची रक्कम निश्चित करण्याचं म्हणजेच क्लेम कॅल्क्युलेशनचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे। या आठवड्याभरात हे काम पूर्ण होईल आणि पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी उलटून गेल्यानंतर आता मार्चच्या उत्तरार्धात तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शेतकरी मित्रांनो, यंदाची पीक विमा भरपाई मिळताना काही महत्त्वाचे बदल झाले आहेत। 1. पीक विम्यातून मिळणारी मदत केवळ पीक कापणी प्रयोगातून समोर आलेल्या उत्पादकतेवर अवलंबून आहे। इतर ट्रिगर्स काढून टाकल्यामुळे यंदा भरपाई मिळण्यास उशीर झाला आहे। 2. मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी किमान 17,500 रुपयांची घोषणा केली असली तरी पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता पाहता प्रत्यक्षात एवढी रक्कम मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे कृषी विभागातील अधिकारी सांगत आहेत। यंदाची पीक विमा भरपाई ही वैयक्तिक पंचनाम्यावर नसून मंडळ पातळीवर म्हणजेच सर्कल लेवलवर मिळणार आहे। म्हणजेच एखाद्या महसूल मंडळात उत्पादनात जितकी घट येईल त्यानुसार त्या मंडळातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना एकाच टक्केवारीने भरपाई दिली जाईल। फरक फक्त तुमच्या विमा संरक्षण क्षेत्राच्या प्रमाणात असेल। राज्य सरकारने अर्थसंकल्पात मान्य केले आहे की जून ते सप्टेंबर या काळात राज्यातील 95,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीपोटी सरकारने 7,500 कोटींची मदत आधीच दिली असली तरी पीक विम्याची भरपाई कधी मिळते याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने दिलेली ही नवीन तारीख तरी अंतिम ठरते का आणि पुढच्या आठवड्यात पैसे मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ही माहिती प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सरकारी योजनांच्या अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।